नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, खूप छान व्हिडिओ घेऊन आलो आहे DMRच्या संदर्भात. DMRची जी सॅलरी आहे तर ते मित्रांनो सॅलरी किती असते स्टाफ नर्सची त्याविषयी हा व्हिडिओ आहे मित्रांनो. संपूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला किती सॅलरी पडते, ॲट द एंड ऑफ मंथ तुम्हाला किती सॅलरी पडते तर हे तुम्हाला हे पूर्ण कळून जाईल. आणि कोणत्या सिटीसाठी किती सॅलरी पडते आणि आपलं टोटल बेसिक कशामध्ये आहे, आपलं डिडक्शन किती होतं गव्हर्नमेंटकडून, ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहेत मित्रांनो. तर व्हिडिओ पूर्ण पहा, तुमच्या मित्रांना पण वगैरे व्हिडिओ पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर पहा मित्रांनो. काय काय याच्यामध्ये पूर्ण पाहणार आहे. व्हिडिओ थोडासा लॉंग होईल मित्रांनो, पण व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. याचे तुम्हाला DMRच्या स्टाफ नर्सचे जे कोणी प्रिपरेशन करताय तर तुम्हाला जेव्हा लागेल तुम्ही जॉबला तेव्हा तुम्हाला ही सॅलरी किती पडणार आहे तर हे गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल मित्रांनो. पहा, हे जे आहे सुरुवातीला तुम्हाला ही सॅलरी जी आहे आपण या दोन गोष्टीमध्ये पाहणार आहे. आपण पहिली गोष्ट जी आहे याच्यामध्ये सॅलरी आणि दुसरी गोष्ट जी आहे आपण डिडक्शन, म्हणजे आपल्याला सरकारकडून टोटल येणार किती आहे, त्यानंतर सरकार आपल्याकडून कपात किती करून घेणार आहे, दोन्ही गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहेत. तर पहा, सुरुवातीला सगळ्यात पहिली गोष्ट आहे जी आपल्याला सॅलरी आहे. ठीक आहे, तर पहा सॅलरी आपण ह्या गोष्टी पाहू. सॅलरीमध्ये पहा हो का, फर्स्ट आहे सॅलरी, त्यानंतर आहे X सिटीज, त्यानंतर आहे Y सिटीज, त्यानंतर आहे Z सिटीज. तर मित्रांनो याच्यामध्ये जी सॅलरी आहे ही डिपेंड करते सिटीवर डिपेंड करते. तर प्रत्येक सिटीमध्ये ही सॅलरी जी आहे वेगवेगळी असते. प्रत्येक इन द सेन्स जो शहरी आहे, त्यानंतर थोडा छोटी सिटी आहे, डिस्ट्रिक्ट छोटा आहे, अशानुसार ही सॅलरी डिपेंड करते. तर पहा याच्यामध्ये पहिला जो आहे ह्या तीन सिटीजमध्ये X आणि Y आणि Z सिटीजमध्ये ह्या डिवाइड केलेला आहे शासनानं, X, Y आणि Z. ठीक आहे, तर पहा याच्यामध्ये पहिलं जे आहे बेसिक, तर स्टाफ नर्सचं जे बेसिक जे असते ते X सिटीजमध्ये ते आहे 35,400 मित्रांनो. ठीक आहे, तर याचं बेसिक जे आहे 35,400 असते पहा. आणि त्यानंतर Y सिटीज जे आहे, Y सिटीजचं असते 35,400 असते आणि Z सिटीजचं आहे ते पण 35,400 असते. तर स्टाफ नर्समध्ये बेसिकमध्ये काहीच फरक होत नसतो मित्रांनो. पहा, जी आपली बेसिक सॅलरी आहे DMRची ती सगळी सॅलरी सेमच असते, यामध्ये काहीच फारसा बदल होत नाही. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे डिअरनेस अलाउन्सेस. ठीक आहे, डिअरनेस अलाउन्सेस म्हणजे महागाई भत्ता मित्रांनो. ठीक आहे, तर महागाई भत्ता हा मोस्ट ऑफ द सेमच असतो X सिटीजमध्ये, Y सिटीजमध्ये आणि Z सिटीजमध्ये. पहा 16,284, 16,284, 16,284. ठीक आहे, तर हे पण सेमच आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं हाऊसिंग रेंट अलाउन्सेस. याच्यामध्ये खूप जास्त फरक असतो मित्रांनो. जो हाऊसिंग रेंट अलाउन्सेस आहे त्याच्यामध्येच मोस्ट ऑफ द याच्यामध्ये चेंजेस दिसून येतात. तर पहा हाऊसिंग रेंट अलाउन्सेसमध्ये जो एक सुरुवातीची X सिटीज आहे, तर X सिटीजमध्ये पहा काय सांगितलेलं आहे. X सिटीजमध्ये जो हाऊसिंग रेंट अलाउन्स आहे तो 9,558 आहे. तर लगेच Y सिटीजमध्ये पहा, Y सिटीमध्ये लगेच वाढलेलं आहे 6,372 झालेला आहे. आणि Z सिटीजमध्ये जो आहे 3,186 आहे. तर अशा प्रकारे हे हाऊसिंग रेंट अलाउन्सेस म्हणजे तुम्ही घर भाडे जे तुम्ही सिटीनुसार, जे मोठी सिटी असेल त्यामध्ये जो घर भाडे वगैरे महागाई जे असेल जास्त असेल त्यानुसार हे पूर्ण हे डिवाइड केलेले शासनाने याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये हे पूर्ण काढलेलं आहे मित्रांनो, X, Y आणि Z. ठीक आहे, तर हाऊसिंग रेंट अलाउन्सेस. त्यानंतर आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस. नेक्स्ट आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस मित्रांनो. जे काही तुम्ही ट्रॅव्हलिंग वगैरे करता त्याच्यासाठी पण याचं ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस काढलेलं आहे मित्रांनो. पहा, तर याच्यामध्ये पहा काय काय दिलेलं आहे. सुरुवातीचं आहे 2700 रुपये, हे कशामध्ये असणार आहे X सिटीजमध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे 2700 ते परत Y सिटीजमध्ये. आणि Z सिटीमध्ये जे आहे ते थोडंफार कमी असणार आहे मित्रांनो. पहा ते किती असणार आहे, 1,350 रुपये फक्त. ठीक आहे, कारण जर एखादा डिस्ट्रिक्ट म्हणा, तो तुमचं मेडिकल कॉलेज कुठं आहे, तो जर एखादा छोटा डिस्ट्रिक्ट असेल तर त्या ठिकाणी जास्त असं महागाई वगैरे नसणार आहे, तर त्यानुसार याचं ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्यानुसार कमी ठेवलेलं आहे. म्हणजे सर्वसाधारण तुम्हाला कळण्यासाठी याचा असा अर्थ असतो की जेवढी मोठी सिटी असेल छोटी सिटी असेल यानुसार हे पूर्ण व्हॅरी करत असते. ठीक आहे, तर त्यानंतर नेक्स्ट आहे वॉशिंग अलाउन्सेस मित्रांनो. ठीक आहे, वॉशिंग अलाउन्सेसमध्ये पहा याच्यामध्ये काय दिलं आहे. वॉशिंग अलाउन्सेस सगळ्यामध्ये पण सेमच असतो. ठीक आहे, 230 रुपये, 230 रुपये आणि 230 रुपये. ठीक आहे, तर X सिटीजमध्ये 230, Y सिटीजमध्ये 230 आणि Z सिटीजमध्ये पण 230 रुपये असणार आहे. तर त्यानंतर सगळं पाहिल्यानंतर आपलं टोटल जे होतं अशा प्रकारे टोटल बनतं मित्रांनो. थोडंफार याच्यामध्ये हे बेसिकनुसार आपण पकडलेलं आहे, याच्यामध्ये थोडंफार व्हॅरी होणार आहे. जर तुमचं इन्क्रिमेंट लागत गेलं तर त्यानंतर याच्यामध्ये व्हॅरीज होत जातील. तुमची सॅलरी जी आहे
वाढत जाईल. दर वर्षाला 1000-1200 जे काय आहे ते इन्क्रीमेंट लागत असतं मित्रांनो. त्यानुसार तुमची हे बेसिक सॅलरीचं काढलेलं आहे आपण. तर पहा एक सिटीजमध्ये जो कोणी जॉब करत असणार आहे त्यांचं किती सॅलरी असणार आहे, 64,172 रुपये असणार आहे. त्यानंतर वाय सिटीजमध्ये जे कोणी जॉब करणार आहे त्यांचं किती असणार आहे, 60,986 रुपये असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे झेड सिटीजमध्ये जे कोणी जॉब करणार आहे तर त्यांचं किती असेल, 56,450 रुपये. तर अशा प्रकारचे हे एक्स वाय झेड अशा 3 प्रकारामध्ये हे आपली सॅलरी होते मित्रांनो. आता हे झालं सरकारकडून आपल्याकडे पूर्ण आलेलं. आता याच्यामध्ये सरकार आपलं डिडक्शन किती करतं ते पण महत्त्वाचं आहे. हे तुमचं टोटल झालेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये सरकार पण डिडक्शन करतं. ही झाली आपली टोटल सॅलरी. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे डिडक्शन मित्रांनो. हे आहे नेक्स्ट आपलं डिडक्शन. तर पहा डिडक्शनमध्ये सुरुवातीला आपल्याला काय पाहायचं आहे, सेम असणार आहे एक्स सिटीजमध्ये पण डिडक्शन्स, वाय सिटीजमध्ये पण आणि झेड सिटीजमध्ये. म्हणजे सिटी चेंज झाल्यामुळं डिडक्शन होत नाही असं काही नाही, सगळ्या गोष्टीमध्ये डिडक्शन कंपल्सरी होत असतं. ठीक आहे. तर डिडक्शनमध्ये सुरुवातीला असते प्रोफेशनल टॅक्स, तो सर्वांना सेमच असतो, याच्यामध्ये काही चेंजेस नसते. तर प्रोफेशनल टॅक्स सरकारी जो काही टॅक्स आहे तो सगळ्याला आपल्याला द्यावाच लागतो. तो तुम्ही प्रायव्हेटमध्ये करा किंवा मग गव्हर्नमेंटमध्ये करा, त्याच्यामध्ये काही चेंजेस नसणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे GIS. GIS पण सगळं तिघांना पण सेमच असतो, एक्स सिटीज, वाय सिटीज आणि झेड सिटीज. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्यानंतर स्टॅम्प रेव्हेन्यू. हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, बऱ्याच जणाला माहीत नसेल स्टॅम्प रेव्हेन्यू आणि बऱ्याच जणाला माहीत पण असेल. स्टॅम्प रेव्हेन्यू काय असते, जेव्हा आपली सॅलरी ही ऑफलाईन पद्धतीने सुरुवातीला होत असती तर त्या ऑफलाईन पद्धतीमध्ये एक छोटासा स्टॅम्प असतो, तो एक स्टिकर म्हणून टाईप असते शासनाचं, तो अगोदर आपण यूज करूनच मग सॅलरीचे आपले बिलं पुढे पास होत होते. तर आता काय होतं याच्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने स्टॅम्प हे आपली सॅलरी होत असते. मग याच्यामध्ये सरकार काय करतं, हे सरकारचंच एक सॅलरीचंच स्टॅम्प रेव्हेन्यू म्हणून तो कट केलेला नाही आहे सरकारने, यालाच कंपल्सरी पुढे ठेवलेला आहे आणि 1 रुपये म्हणून तो कट करून घेतो. ती सॅलरी तुम्ही ऑनलाईन जरी होत असली तरी. ठीक आहे. शासनाचाच एक प्रकारचा सॅलरीचा कर म्हणून समजून घ्या, 1 रुपये तो दर सॅलरीमध्ये कट करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचा मित्रांनो जो आहे NPS, नॅशनल पेन्शन स्कीम म्हणा किंवा जी आपली पेन्शन आहे ते म्हणा. ठीक आहे. तर याच्यामध्ये पण आपली जे काही कटतं तर त्याच्यामध्ये किती कटतं काय नाही याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला, तेव्हाच हे पूर्ण कळेल मित्रांनो. तर पहा याच्यामध्ये काय कटलेलं आहे, NPS मध्ये 5,168, 5,168, 5,168 हे ज्या तिन्ही गोष्टी कटलेल्या आहेत एक्स आणि वाय सिटीजमध्ये, नंतर हे तुमचे पूर्ण कलेक्ट होत असतात. कलेक्ट होऊन तुम्हाला शासनाकडून 14% हे रिटर्न भेटत असते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, खूप महत्त्वाचं आहे. नॅशनल पेन्शन स्कीम किंवा DCPS, जे कोण DCPS किंवा NPS. ठीक आहे. DCPS डिस्ट्रीब्युशन मित्रांनो, DCPS एक असते आणि NPS एक असते. ठीक आहे. तर मित्रांनो NPS आणि DCPS, तर DCPS काय असतं, डिफाईन कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम म्हणा किंवा सिस्टीम म्हणा. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत पूर्ण. पहा याच्यामध्ये अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ हा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. आपलं चॅनल आहे DMAR नर्सिंग. तर व्हिडिओला तुम्ही यूट्यूबमध्ये सर्च करा, जर तुमच्या मित्राला जर सापडत नसेल तर @DMAR नर्सिंग म्हणून तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तो आपलं चॅनल भेटून जाईल मित्रांनो. तर या अशा प्रकारचे पूर्ण सॅलरी हे आपल्याला समजलेली असेल. जर काही व्हिडिओ समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर जे कोणी जाणकार आहेत त्यांना पण विचारून घ्या तुम्ही. मोस्ट ऑफ द अशा प्रकारेच असतं मित्रांनो. ठीक आहे. तर आता हे आपण झालं एक सॅलरी आणि डिडक्शन. तर आपण एक पूर्ण आता सॅलरी स्लिप पाहणार आहे, जो बेसिकवाल्याला न्यू जॉईनिंगवाला आहे त्याची आपण एक सॅलरी स्लिप पाहणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर पाहू आपण एक दुसरी सॅलरी स्लिप जे नवीन गव्हर्नमेंटची जॉबमध्ये लागलेलं आहे. ठीक आहे. तर पहा मित्रांनो, हे एक सॅलरी स्लिप आहे. पहा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आहे, जिथलं हॉस्पिटल आहे तिथलं हे नाव पूर्ण दिलेलं नाही आहे, नाव कट केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर आहे DDO कोड आहे, एम्प्लॉई नेम जे कोणी एम्प्लॉईचं आहे त्याचं नाव तिथं असणार आहे. ठीक आहे. ते पूर्ण हे आपण इरेज केलेलं आहे. त्यानंतर डेजिग्नेशन जे आहे ते स्टाफ नर्स आपले डेजिग्नेशन, आणि सॅलरी स्लिप जे आहे हे जानेवारी 2025ची आहे, म्हणजे आता मार्च चालू आहे, 2 महिने अगोदरचीच ही सॅलरी आहे. बेसिक म्हणजे जे नवीन जॉईन झालेले DMARमध्ये त्यांची ही सॅलरी स्लिप आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ त्याचा इरेज केलेला आहे मित्रांनो. डेट ऑफ जॉईनिंग जे हे आहे, डेट ऑफ जॉईनिंग 4
3/24 आणि डेट ऑफ रिटायरमेंट. ठीक आहे, तर हे सॅलरी स्लिपमध्ये सर्व माहिती ऑलरेडी असतात मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर UIDचा आहे. पे कमिशन जे आपलं आहे, कमिशनचं आहे कोणत्या ह्याच्यातून भेटतं तर 7th पेमधून आपल्याला पे भेटतं मित्रांनो. ठीक आहे, 7th पेमधून आपल्याला हे पूर्ण पे भेटत असते. त्यानंतर हे आहे आपलं लेवल खूप महत्त्वाचं असते. लेवल सर्वांनी आपलं लक्षात ठेवा. जर तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. वेतन स्तर ज्याला म्हणतो आपण S30. ठीक आहे, खूप महत्त्वाचं असतं. वेतन स्तर सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आणि वेतन स्तर S30 कितीमध्ये मोडतं तर 35,400 ते 1,12,400. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये एवढं हे वेतन स्तर आहे. आणि हे जे आहे बेसिक हे वेतन स्तर आणि वेतन श्रेणी. ठीक आहे, तर अशा प्रकारे वेतन हे आपलं टोटल वेतन आहे, बेसिक आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आहे बेसिक पे जे आहे आपलं किती असणार आहे 35,400. इथं पॅन नंबर, त्यानंतर मोबाईल नंबर, IFSC कोड, बँक अकाउंट नंबर, DCPS आणि अकाउंट नंबर आणि प्रान नंबर. ठीक आहे, प्रान नंबर पण असतो आणि DCPS काय असते डिफाईन कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम किंवा सिस्टम. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे हे पूर्ण सॅलरी स्लिपमध्ये माहिती तुम्हाला मिळून जाते. त्यानंतर आपण ज्या अगोदर थोडं या व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं होतं की कशा प्रकारे सॅलरी असते, तर याच्यामध्ये पहा सुरुवातीला काय काय दिलं आहे. इमॉल्मेंट्स, गव्हर्नमेंट रिकव्हरीज आणि नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज. तुमचे प्रायव्हेटचे काही जर द्यायचे असतील रिकव्हरीज तर, आणि हे गव्हर्नमेंटचे आणि हे इमॉल्मेंट तुम्हाला भेटतं किती तर सुरुवातीला पर्टिक्युलर अमाऊंट. ठीक आहे, सेम पर्टिक्युलर अमाऊंट. ठीक आहे, तर याच्यामध्ये बेसिक जे आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेसिक 35,400 आहे. HRA हाऊसिंग रेंट अलाउन्सेस 3,184. हे कशानुसार वेगळं असणार आहे तर हे सिटीनुसार व्हॅरी करणार आहे. X सिटीज, Y सिटीज, Z सिटीज. ठीक आहे, जर याच्यामध्ये काही चेंज असेल तर हे काही आपण जे सुरुवातीला पाहिलं आहे त्याच्यामध्ये जर काही फार याच्यामध्ये चेंजेस असतील तर ते हे फर्स्ट इन्क्रीमेंट न लागलेलं आहे. ठीक आहे, तर हे सुरुवातीचे बेसिक सॅलरी स्लिप आहे आणि त्याच्यामध्ये जर काही ॲड केले असतील तर ते त्याच्यामध्ये आपण थोडेफार इन्क्रीमेंट लागलेले वगैरे जर ॲड झाले असतील तर ते समजून घ्या मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर हे डिअरनेस अलाउन्सेस आहे. वॉशिंग एरिया आहे 1,500 रुपये 150 रुपये आपल्याला भेटतो वॉशिंग एरिया. आणि ग्रॉस ॲडजस्टमेंट जे सरकार आपल्याकडून कपात करून घेतं. ठीक आहे, आणि हे ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे 1,350. ग्रॉस ॲडजस्टमेंट आहे 7,434 रुपये. वॉशिंग एरिया 150 रुपये. डिअरनेस अलाउन्स म्हणजे 17,700. महागाई भत्ता, हाऊसिंग रेंट 3,186 रुपये आणि बेसिक सॅलरी 35,400. एवढे पूर्ण पैसे आपल्याला सरकारकडून येतात जे आत्ताच आपल्याला सांगितलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे जे याच्यामध्ये आपल्याला टोटल किती झालं मग 65,220 रुपये. ठीक आहे, तर आणि याच्यामध्ये नंतर आपले जे रिकव्हरीज गव्हर्नमेंट जे आपल्याकडून घेतं तर 200 टॅक्स आपल्याला सांगितल्याप्रमाणे. GIS 360 रुपये. डेट ॲडजस्टमेंट जे आपल्याला इकडं दिलेला आहे ग्रॉस ॲडजस्टमेंट, त्यानंतर तोच इकडं डेट ॲडजस्टमेंट दिलेला परत कपात करून घेतला जातो. नंतर हा आपल्याला पेन्शनमध्ये मिळून जातो. स्टॅम्प रेव्हेन्यू 1 रुपये आणि DCPS. ठीक आहे, दोन्ही मिळून आपल्याला पेन्शनचं सॅलरी तयार होतं मित्रांनो. ठीक आहे, पेन्शन तयार होते. हे पहा 5,310. तर अशा प्रकारे हे डिडक्शन आहे. तर डिडक्शन टोटल किती होणार आहे 13,305 रुपये. हे प्रत्येक डिस्ट्रिक्टनुसार किंवा प्रत्येक सिटीनुसार हे व्हॅरी असणार आहे. तर याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका की याच्यामध्ये थोडंफार कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंफार जास्त झालेलं आहे. तर एकंदरीत तुम्हाला समजून घ्यायचं आहे की कोणत्या रेंजमध्ये सॅलरी पडते आणि कोणतं आपलं डिडक्शन किती होतं. ठीक आहे, तर याची सॅलरी किती झालेली आहे टोटल 51,915 रुपये. ठीक आहे, तर याच रेंजमध्ये असणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना पण वगैरे पाठवा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद मित्रांनो.